अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई, बहु पायी संतांचे. मनवनी केला वास, नाही नासई ठाई. न करवे हला चाली, निवारली चिंता हे. मनवनी केला वास, नाही नासते ठाई. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, रजक्कनु लागता. मनवनी केला वास, नाही नासई ठाई. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सुख वाटे येची ठाई, सुख वाटे येची ठाई, बहु पायी संतांचे. मनवनी केला वास, नाही नासते ठाई. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानुभवातून संत संगतीचा लाभ या अभंगातून प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव वैकुंठवासी निवृत्तीनाथ महाराज जत्राटकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शिंदे परिवार, ग्रामस्थ, भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा त्यांचा सोहळा, त्या सोहळ्यातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतांची महती सांगणारा अभंग आहे. आज मनुष्य जीवन आहे आणि त्या मनुष्य जीवनामध्ये जीवाची अपेक्षा आहे आपलं जीवन सुखी व्हावं. कारण संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर विश्वामध्ये प्रत्येक जीव हा दुःखी आहे. प्रत्येक जीव दुःखी. अगदी कुठून मोजायचं ठरलं तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. तुम्ही म्हणाल मुंगी ठीक आहे, कळण्यासारखं आहे, पण ब्रह्मदेव, हो ब्रह्मदेव सुद्धा दुःखीच आहे. बरं, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी. तुकोबाराने देवा आम्हाला ते सुद्धा पद नको, दुःखीच आहे, दुःख देणारच आहे. ब्रह्मदेवाच्या पुढं काही नाही बरं का, त्याच्या पुढं ब्रह्मच आहे. याचा अर्थ प्रत्येक जीव हा दुःखी आहे. आज सुखी असा या विश्वामध्ये कोणीही नाही बरं का, कोणी नाही. आज आम्हा तुम्हाला जीवनामध्ये ज्यांची ज्यांची भेट होते, जे भेटणारे ते सगळे दुःखीच आहेत, दुःखीच आहेत. सत्ताधीश दुःखी आहेत, धनवान दुःखी आहेत, गुणवान दुःखी आहेत, विद्वान दुःखी आहेत. सुखी आहे कोण? आणि यांच्याशिवाय आम्हा तुमच्या जीवनामध्ये भेट कोणाची नाहीच आहे. भेट कोणाची होऊ शकत.
दुःखी जीवाला दुःखी जीव भेटून काही पत्रामध्ये सुख प्राप्त होणार नाही बरं. दुःखी जीवाला ज्यांचं जीवन सुखी आहे अशांची भेट झाली पाहिजे. ज्ञानोबाने वर्णन केले, दुःखिया दुःखची जीवहार. आजपर्यंत आमच्या तुमच्या जीवनामध्ये जे आम्हा तुम्हाला भेटतात ते दुःखीच भेटतात. एखादा दुःख एखाद्याला जर सांगायला गेला तर ते तुमचं बाजूला ठेवा, माझं ऐका पहिल्यांदा. म्हणजे एकंदर प्रत्येकाचं जीवन हे दुःखी आहे. अशा दुःखी जीवाला सुखी जीवनाची भेट झाली पाहिजे बरं का. असं सुखी जीवन या भूतलावरती कोणाचं आहे? एकमेव तुकोबाराय स्वानुभवातून सांगतात, संत जीवन आहे. संत जीवन आहे. संतांच्या व्यतिरिक्त या भूतलावरती कोणीही सुखी नाहीये. किंबहुना आज ज्यांचं जीवन सुखी आहे त्यांनी जगामध्ये प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीना लोक, आनंदे भरीना लोक. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीना लोक, आनंदे भरीना लोक. अवघाची संसार सुखाचा करीन. कोण केल्या प्रतिज्ञा? पंतप्रधानाने. ज्यांचं जीवन सुखी आहे त्यांनी केलेली प्रतिज्ञा लक्षात ठेवा. तरी अवदान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे झाकून ऐका, उघडे ऐका. उघडी प्रतिज्ञा केली लक्षात ठेवा. नुसती प्रतिज्ञा केली नाही. ज्यावेळी ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये वाङ्मयाची पूर्तता झाली आणि वाङ्मयाची पूर्तता झाल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं, ज्ञानदेवा काही मागायचं असेल तर मागा. म्हणजे सद्गुरुनाथ एवढंच मागायचं आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तेही लोकी. सद्गुरु निवृत्तीनाथांच्याकडे त्यांनी मागणं केलं, त्रिभुवनातले लोक सुखी व्हावेत. सांगण्याचा भाव आहे संतच जीवाला सुखी करू शकतात. संतच जीवाला सुखी करू शकतात. बाकी कोणीही जीवाला सुखी करू शकत नाही. मग त्याकरता जीवाने काय प्रयत्न करायला पाहिजे का नको? कधी रे हरी पलंगावरी. खरंच आपल्याला जीवनामध्ये सुख व्हावं, आपलं जीवन सुखी व्हावं, आपल्या जीवनातलं दुःख जावं,
याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. काय प्रयत्न केला पाहिजे? तुकोबरा म्हणता एकच प्रयत्न केला पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, 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 म्हणे जवळी न संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया, त्यांचा महिमा गाय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा गाय वर्णो मी पामर. भावे रिघावया, त्यांचा महिमा काय. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. महाराज म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये सुख आहे, ज्यांचं जीवन सुखी आहे, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? न पाचारिता जावे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर सुख व्हावं, आपलं जीवन सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर आपण कोणाच्या भेटीला गेलं पाहिजे? युवायाच्या, संतांच्या भेटीला गेलं पाहिजे. बरं का? संतांच्या भेटीला गेलं पाहिजे. तुकोबारांनी वर्णन केले, पंढरपूरला कशा करता जायचं? कशा करता जायचं माहित नाही. अर्ध तिकीट झालंय म्हणून नव्हे. आता पंढरीची सुख वाटेल. मला अभंगाला धरून सांगायचं. होता संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. सुखाचं वर्णन पुष्कळ आहे, पण ते जुळलं पाहिजे ना. न सुखा लागे करशील आहे, पण त्याचा अभंगाशी संबंध नाही ना. होती संताची या भेटी सांगू. पंढरपूरला गेल्यानंतर संतांची भेट होते, आणि भेट झाल्यानंतर त्यांच्याशी काय बोलायचं? सुखाच्याच गोष्टी बोलायच्या. याच्याकरता पंढरपूरला जायचं. आपल्याला सुख पाहिजे ना, आपलं जीवन सुखी व्हावं असं वाटतं ना. महाराज म्हणतात त्या संत जीवनाशी संबंध आला पाहिजे आपला. बरं का? संत जीवनाशी संबंध आला पाहिजे. एखाद्या माणसाला करंट लागावा. बरं का? करंट लागावा. करंट लागल्या तर त्या माणसाला माणसाने भेटायचं का त्या माणसाला लाकडाला भेट द्यायची? करंट आलेल्या माणसाला कधी भेटायला जायचं नाही. तुम्हाला करंट येतोय, त्याचा करंट थांबावा असं वाटत असेल तर त्याच्या हातात लाकूड द्यायचं. बरं, लाकूड द्यावं. तसं ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सुख होतं असं जीवन कोणाचं आहे? संत जीवन आहे.
तुकोबराने विचारलं, महाराज हे तुम्ही कथाकथीत सांगताय का अनुभवातून सांगताय? तुकोबरे म्हणतात, मी ऐकीव सांगत नाही, अनुभवातून सांगतोय बरं का. की माझ्या जीवनामध्ये संतांचा संबंध आला आणि संतांचा संबंध आल्यानंतर मला लक्षात आलं, या भूतलावरती फक्त सुख संतांच्या जवळच आहे. तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर ध्वनी घेई, मना निरंतर ध्वनी घेई. तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे संत सुखाचे सागर, अंतरा ध्वनी घेई, मना निरंतर ध्वनी घेई. तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर ध्वनी घेई. पुष्कळ प्रमाणे सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. असं सुख जर कुठं असेल तर महाराज म्हणतात हे संतांच्या जवळ आहे. आणि जे संतांच्या जवळ आहे ते मला वाटलं म्हणून मी आपल्याला सांगितलं नाही, मला त्याचा अनुभव आला, मला त्याचा अनुभव आला. आणि अनुभव आल्यानंतर तुकोबरांच्या मुखातून आलेले उद्गार आहेत, सुख वाटे ठाई, सुख वाटे ठाई. सुख वाटे ठाई, सुख वाटे ठाई. बहु पायी संतांचे, बहु पायी संतांचे मनवोने केला वास, मनवोने केला वास. पाये संतांचे, पाये संतांचे सुख वाटे येची ठाई, बहु पायी संतांचे, संतांचे पायी बहु सुख वाटे. इथं वाटे शब्द हा अनुभववाचक आहे बरं का. मला असं वाटतं,
हे वेगळं. हा हा वाटे म्हणजे महाराज म्हणतात आम्ही त्याचा अनुभव घेतला. हा कशावरून? मनवनी केला वास. आम्ही ठरवलं यांच्याच पायाजवळ सुख आहे बरं का, यांच्याच पायाजवळ सुख आहे, यांच्याच पायाजवळ सुख आहे. महाराज म्हणतात हे आम्ही अनुभवातून सांगतोय बरं का, त्याचा अनुभव घेतला. आता अनुभव घेतला म्हणजे संतांचा संबंध जीवनामध्ये यावा लागतो, संतांचा संग जीवनामध्ये घडावा लागतो बरं का. संतांचा संग, संगतीशिवाय सुख मिळत नाही. ऐकून मिळणारं सुख वेगळं आहे आणि साक्षात त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर मिळणारं सुख हे वेगळं आहे, लक्षात ठेवा. आता तिथं शब्द वापरला आहे सुख वाटे येची ठाई. सुख शब्द वापरलेला आहे. कोणाच्या मनी मानशी शंका येईल. संतांच्या जवळ सुख आहे. शास्त्र तर सांगतं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुख रूपाने कोण नांदतो? आपलं स्वरूप कसं आहे? ज्ञानोबरांनी वर्णन केले, वाटातली उभे आहे. तैसा हृदया मी रामू असता दुःखाचा आरामू. दुःखाचा का सुखाचा सांगितलं? सुखाचा रामू परिभ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुखाचा आराम असणारा कोण आहे? परमात्मा आहे ना. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुख असताना तुकोबाराय कसं काय म्हणतात? सुख वाटेची ठाई. आहे पण त्याच्यावरती आवरण आहे, त्याच्यावरती आवरण आहे बरं का. आणि संतांच्या जवळ आहे ते नित्य उपलब्ध आहे, नित्य उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आपल्या जवळ सुख आहे पण सुखाचा अनुभव नाही आहे आपल्याला, लक्षात ठेवा. सुखाचा अनुभव नाही आहे आणि संतांना सुखाचा अनुभव आहे. किंबहुना सुखाचा अनुभव आहे म्हणल्यानंतर संत जे राहतात ते अशा अवस्थेमध्ये राहतात, त्याला काय म्हणतात? सुख आणि सुखी असा एक शब्द आहे. त्या अवस्थेमध्ये संत राहतात बरं का. तुकोबारांनी वर्णन केले की अशा अवस्थेमध्ये संत राहतात, अशा अवस्थेमध्ये संत राहतात. त्याचा परिणाम संतांचे सुख झाले या देवा. म्हणजे देवाला सुद्धा संतांच्या संगतीमध्ये सुख होतं बरं का, लक्षात ठेवा. एक अर्थ सुखाची उपलब्धी संतांच्या जीवनामध्ये नित्य आहे एक. दुसरा अर्थ आहे संतांच्या जवळ सुख आहे या शब्दाचा अर्थ की संतांच्या जवळ जे सुख आहे ते कोणतं सुख आहे? हो, नित्य उपलब्ध आहे. कोणतं? भक्ती सुख बरं का. भक्ती सुखामध्ये संत सदा सुखी आहेत, लक्षात ठेवा. पण तुकोबारांनी वर्णन केले ज्या अर्थी त्यांच्या जीवनात आहे त्या अर्थी त्यांनी ते जगाला वाटलंय बरं का. शेवितो हारसा वाटितो अनेका, वाटितो अनेका. शेवितो हारसा वाटितो अनेका, वाटितो अनेका. यारे होऊ नका रान भारी
रान घरी घ्यारे होऊ नका रान भरी रान भरी विटेवारी जाती पाऊले समान पाऊले समान विटेवारी जाती पाऊले समान पाऊले समान देवी तो हारत वाटी तो अनेका यारे वो मुने कराना वारी यारे वो मुने कराना वारी देवी तो हारत वाटी यारे वो मुने कराना वारी यारे वो मुने कराना हारस वाटी तो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी संतांच्या सहवासामध्ये जे सुख आहे त्याचे दोन शब्द वापरले एक भक्ती सुख किंवा प्रेम सुख बर हे सुख त्यांच्या जीवनामध्ये नित्य उपलब्ध आहे त्या अवस्थेमध्ये ते सुखरूप आहेत बर का आणि ते सुख त्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं वाटे वाटे बऱ्याच ठिकाणी शब्द मार्दने हा शब्द वापरलाय बर का वैष्णवा संगती सुख वाटे जीवा मन माझे वैष्णवा संगती सुख वाटे देवा अनेक मी काही नेणे म्हणजे जागेवर आहे तुम्ही जे मी चुकलो हे तुम्हाला कळण्याकरता श्रोते जागेवर पाहिजेत ना म्हणून वाटे शब्द आहे बऱ्याच ठिकाणी शब्द वापरलाय मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे वाटे सुख वाटे येची ठाई तुकोबर आहे म्हणतात संतांच्या जवळ सुख आहे सुख तिथं नांदत बर का सुख तिथं नांदत कसं कळेल आपल्याला हो सुख नांदन या शब्दार्थ कधी कळेल महाराजांनी शब्द वापरलाय नांदे तया घरी दैवत पंढरीचे जे साक्षात परमात्मा त्यांच्या घरामध्ये नांदतो परमात्मा कसा आहे सुखरूप आहे ना त्यांच्या घरामध्ये नांदतो लक्षात ठेवून तुकोबराय म्हणतात अहो त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे नुसतं नाही आहे बहु बहु अमाप आहे त्या सुखाची मोजमाप करता येत नाही बर का लक्षात ठेवा तुका म्हणे ते तुका काय तुका म्हणे ते तुका काय समाधान समाधान चित्ताची
करील ते काय हे महाराज करील ते काय हे महाराज मुनी बहु पायी संतांचे पायी शब्द आलेला आहे. पायी शब्द हा स्वरूप वाच्यक आहे बरं. त्यांच्या पायाजवळच आहे, केवळ पायाजवळच आहे. या शब्दाचा अर्थ पायाजवळच आहे, बाकी ठिकाणी असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला व्यवहारातला संबंध माहिती आहे. पाय शब्दाचा काय संबंध आहे? लोक म्हणतात तुमचे पाय आमच्या घराला लागावेत. आम्ही सांगितलं पाय तेवढे घेऊन जा, घराला लावा, परत आणून द्या. असा वाच्यार्थ करून जुळत नाही बरं का. लक्षार्थ त्याचा लक्षार्थाने काय ठरतं? तुमचे पाय आमच्या घराला लागावेत म्हणजे आपण आमच्या घरी यावं, आपण आमच्या घरी यावं. तसं संतांच्या पायाजवळ सुख आहे म्हणजे संतांच्या जवळ सुख आहे बरं. संतांच्या जवळ सुख आहे. आणि ते सुख कसं आहे? बहु पायी संतांचे, संतांचे पायाजवळ बहु सुख आहे. बहु सुख आहे म्हणजे अमाप आहे, मोजमाप करता येत नाही. आपण प्रमाण देऊन गेलो. सागर शब्द वापरलाय, सागर. तुका म्हणे संत सुखाचे सागर. सागरातलं पाणी किती आहे सांगता येत नाही. विहिरीतलं पाणी किती सांगता येतं, आणि किती खोल आहे ते सांगता येतं ना, त्या खोलीवरून रुंदीवरून. पण समुद्राचं पाणी सांगता येत नाही, खोली सांगता येत नाही, रुंदी सांगता येत नाही. तसं संतांच्या जवळ जे सुख आहे, महाराज म्हणतात ते बहु आहे. बहु आहे या शब्दाचा अर्थ की ते न संपणार आहे बरं का. न संपणार आहे. विहिरीतलं पाणी आता बरं आहे, पण मे महिन्यामध्ये लोक म्हणतात आमच्या विहिरीला पाणी भरपूर आहे. विहिरीला पाणी भरपूर आहे, त्यांना सांगायचं मे महिन्यामध्ये बघा. मे महिन्यामध्ये म्हणजे काही काल भरपूर असतं, पण काही कालांतर ते कमी होत. पण संतांच्या जीवनामध्ये जे सुख उपभोगायला मिळतं, महाराज म्हणतात ते कसं आहे? ते नित्य आहे. नित्य आहे बरं का. नित्य आहे, न संपणार आहे. लक्षात ठेवा. कारण मी एक शब्द आरंभाला उपस्थित केला, दुःखी जीवाला सुखी संतांच्या जीवनाची गरज आहे. त्याचं समीकरण काय हो? एक संत सुखी आहेत आणि जीव किती आहेत? अनंत आहेत. जीव अनंत आहेत. अनंत दुःखी जीवाला एक संत सुखी करू शकतात बरं. एक संत सुखी करतात म्हणजे किती सुख असेल पहा ना. कारण ते सुख असं आहे की असं वर्णन केलंय, सुखाने सुख वाढतं. सुखाने सुख वाढतं. बँकेत पैसा ठेवला की व्याज वाढतं, बाकी ठिकाणी वाढत नाही बरं का. शेतात किती पैसा घाला,
कमीच आहे, किती खर्च करा. गाडी घेतली, ज्या भावात घेतली त्या भावात ती जात नाही, म्हणजे पैसा वाढला का कमी झाला? कमी होतो. सोनं घेतलं, हा पैसे वाढतं, पण दर उतरला तर दर उतरला तर ते उतरतं ना. पण बँकेतला असं आहे, व्याज दर कधी खाली येत नाही बरं का, नेहमी वाढत राहतो. नाही, गेल्या वर्षी 8% होता आणि यावर्षी 7% झाला असं नाही बरं का, त्याला वाढता क्रम आहे. म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवण्याने पैसे वाढतात, पैसे वाढतात, एक ठिकाण आहे. तसं संतांच्या जीवनाशी जर आपला संबंध आला तर महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस सुखाची वृद्धी होते, सुखाची वृद्धी होते, लक्षात ठेवा. किंबहुना वृद्धी होते याच्या म्हणण्यापेक्षा संत सुखाची वृद्धीच करतात. हो, वाढावया सुख, वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म. वाढावया सुख, वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म. गुराचारी नाम विठोबाचे, गुराचारी नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, गुराचारी नाम विठोबाचे, गुराचारी नाम विठोबाचे. वाढावया किंवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म. ते वाढविले सगळीकडे लावायचं बरं. वाढविले सुख, वाढविला भाव, वाढविले भक्ती, वाढविले नाम, वाढविले कुळाच्या सगळ्याची वृद्धी करतात संत बरं का. प्रत्येक गोष्टीची संत वृद्धी करतात. म्हणून परमार्थ आणि प्रपंच यातला फरक लक्षात ठेवा. प्रपंच आणि परमार्थ यातला फरक लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये शक्ती क्षीण होते आणि परमार्थात वाढते. म्हणून तुकोबांचं प्रमाण आहे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, आणि प्रपंचात तरणे होती वृद्ध रे. लग्न होण्याच्या आधी चेहरा फोटो काढून ठेवा, अनेक मुलगा झाल्यानंतर फोटो काढून ठेवा. फरक आहे. म्हणजे परमार्थामध्ये वाढ आहे, प्रपंचामध्ये घट आहे, लक्षात ठेवा. मी इथं शब्द उभारलाय बहु. संतांच्या जवळ जे सुख आहे ना ते बहु आहे, म्हणजे न संपणार आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याला हे सुख अनुभवाला येईल त्याच्या जीवनामध्ये त्या सुखाची वृद्धी होते, दिवसेंदिवस सुखाची वृद्धी होते. संतांचा संग जर जीवनामध्ये घडेल, संतांचा संग जर जीवनामध्ये घडेल तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढायला लागतं बरं का. सुख वाढावं लागतं, ते वाढत राहतं का संतांच्या संगतीचा हा परिणाम आहे.
म्हणून तुकोबराय म्हणतात हा माझा अनुभव आहे. हा मला संतांची संगत लाभली आणि त्या संतांच्या संगतीमध्ये हे सुख मला उपभोगायला मिळालं. आणि मिळाल्यानंतर तुकोबराय म्हणतात आपल्याला जर ते सुख भोगायचं असेल, त्या सुखाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या संतांच्या जवळ जावं लागेल. म्हणून तुकोबराय सांगतात सुख वाटे येचे ठाई बहु पायी संतांचे. महाराजांना विचारलं मान्य आहे, तुमच्या सांगण्यावरती आमचा विश्वास आहे. ठेवायलाच पाहिजे कुठं ना कुठं तरी विश्वास. प्रपंच असो परमार्थ असो विश्वास ठेवावा लागतो. इलाज म्हणा नाही इलाज म्हणा ठेवावा लागतो. पण परमार्थात तसं नाही बरं का. कारण विश्वासाला पात्र संतांचं जीवनच आहे, लक्षात ठेवा. व्यवहार नाही इलाजाने ते ठेवून करावं लागतं. पण तुकोबरायांना आपण विचारलं महाराज खरंच ज्या अर्थी तुम्ही अनुभवाने आज जगाला सांगताय, दुःखी जीवाला सुखी होण्याकरता संतांच्या जीवनाच्या सहवासाची गरज आहे, पण ही अनुभवातून सांगताय. तुमच्या सांगण्यावरती आमचा विश्वास आहे, अगदी दृढ विश्वास आहे. पण आम्हाला एक आपल्याला विचारायचं आहे, ज्या संतांच्या सहवासामध्ये आपल्याला सुख उपभोगायला मिळालं, हे उपभोगायला मिळाल्यानंतर तुम्ही जीवनामध्ये करायचं काय ठरवलंय? महाराज म्हणतात करायचं काय, आता मी ठरवलंय त्यांच्या संगतीतून बाजूला जायचंच नाही. त्यांच्या संगतीतून मनवून केला वास, मनवून केला वास. मनवून केला वास, मनवून केला वास. नाही नाश येताई, नाही नाश येताई. मनवून केला वास, मनवून केला वास. मनवून केला वास, नाही नाश ठाई. ज्या संतांच्या संगतीमध्ये जो सुखाचा अनुभव आला, महाराज म्हणतात मी ठरवलं आता त्यांची संगत सोडून जायचं. मनवून केला वास शब्द वापरलाय महाराजांनी. कुठला? मनवून. म्हणून म्हणून आम्ही त्यांच्या संगतीमध्ये राहायचं ठरवलं. का? सुखाचा अनुभव आला म्हणून. म्हणून बरं का. पुष्कळ ठिकाणी या शब्दाचा वापर साधू संतांनी केलेला आहे. मनवून शरण जावे सर्व भावे देवाशी, मनवून जाणतेनी गुरु भजिजे. म्हणून बरं का संतांच्याकडे जायचं? म्हणून जायचं. म्हणून जायचं म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये जे मिळणार सुख आहे ते महाराज म्हणतात बहुतर आहेच, पण त्या सुखाला नाश नाही बरं का. सुखाला नाश नाहीये. ज्या अर्थी तुकोबराय सुखाला नाश नाही म्हणतात, त्या अर्थी काही सुखाला नाश असला पाहिजे. काही सुखाला नाश असला पाहिजे. आपण ज्या
पंचविषयाच्या सुखामध्ये राहतो हे सुख नाश पावणार आहे बरं का. नाश पावणार आहे. त्याचा विचार करा, निवांत बसून विचार करा. मी सांगत नाही, अनुभव आहे, सगळे प्रापंचिक आहात, अनुभव घेतलेले आहात. तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विचार करा, जे आपण सुख भोगलेले आहे त्या सुखाला नाश आहे बरं का. त्या सुखाला नाश आहे. म्हणजे आज आपण जे जीवनामध्ये सुख भोगतो ते सुख भोगून संपणार आहे. सुख भोगून संपणार आहे असं वर्णन केलंय बरं का. अभ्यासकांचं मत आहे, माझं मत नाही बरं का. आज काही स्त्रियांची धारणा आहे विवाह करायचा नाही. विवाह करायचं नाही का? विवाह केला, संतती झाली की सौंदर्याचं सुख निघून जाते, असं अभ्यासकांचं मत आहे. माझा त्याच्याशी संबंध काय नाही. मी सावधगिरीनं बोलतोय बरं. मला मुद्दा मांडायचा आहे. काही सुख भोगून संपतात, काही सुख भोगून संपतात. अहो, विषयाचं सुख भोगून संपतं यात नवल नाहीये. संतांनी वर्णन केले, स्वर्गातलं सुख सुद्धा भोगून संपणार आहे. काय? स्वर्गातलं सुख सुद्धा भोगून संपणार आहे. नवे नवे महाराज म्हणतात, वैकुंठातलं सुख सुद्धा संपणार आहे. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. आहे तया सुखानाश, तया सुखानाश. आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश. अद्भुत हारस सदा काही नामाचा, अद्भुत हारस सदा काही नामाचा. वैष्णवांचे घरी या या, वैष्णवांचे घरी या या, वैष्णवांचे घरी या या, वैष्णवांचे घरी. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश. अद्भुत हारस सदा काही नामाचा. नाही तया सुखानाश, नाही नाशये ठाई. संतांच्या सहवासामध्ये जे मिळणार सुख आहे ते नाश पावणार नाही. कारण भोग्य सुख जे आहे ना ते भोगून संपत, किंबहुना भोगणारा सुद्धा संपतो. पण महाराज म्हणतात इथं असं आहे, इथं भोगणारा जरी संपला तरी सुख शिल्लक राहते. बरं, सुख शिल्लक राहते. त्याचं जीवन तर सुखी होतो, तो सुखरूपतेला प्राप्त होतो, त्या अवस्थेला तो प्राप्त होतो. महाराज म्हणतात असं सुख ज्यांच्या वासामध्ये आहे, शब्द वापरलाय,
मनवनी केला वास. वास म्हणजे त्यांचा सहवास. त्यांचा संग केला. का संग केला? त्यांच्या संगतीमध्ये मिळणार जे सुख आहे ते नाश पावणार नाही. नाश पावणार नाही. म्हणून महाराजांनी ठरवले आता ज्यांच्या संगतीमध्ये आपल्याला हे सुख भोगायला मिळालं ना, आता त्यांची संगत सोडायची नाही. कुठपर्यंत? येथून अनुठवू माता, येथून अनुठवू माता, येथून अनुठवू माता, येथून अनुठवू माता, मरणावा कोणी सर्वथा, मरणावा कोणी सर्वथा, येथून अनुठवू माता, येथून अनुठवू माता. येथून अनुठवू माता, येथून अनुठवू माता, मनवनी केला वास 7 दिवस अखंड. बर का? मरणा वाचोनी सर्वता. महाराज म्हणतात आता आयुष्य त्यांच्या चरणावरतीच समर्पित केलं. आता त्यांचे चरण सोडून आता बाजूला जायचं नाही. अगदी महाराजांनी वर्णन केले. पडोनी राही न तये ठाई, उगाची संतांची पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. मनवनी केला. घरातल्या लोकांनी हाकलून दिलं म्हणून नव्हे, आता कोणीच विचारणार म्हणून नव्हे. बरं का? मला अनुभव आला त्या सुखाचा, आणि त्या सुखाचा अनुभव आल्यामुळं आता ठरवलं आता त्यांचे चरण सोडून जायचं नाहीये. मनवनी केला वास नाही नासे ठाई. नवे नवे महाराज म्हणतात ते सुख जर त्यांच्या संगतीमध्ये मला प्राप्त तर झालंच, पण माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झाला त्या परिणामाचं वर्णन पुढे महाराजांनी केलेलं आहे. बरं का? 2 चरणामध्ये. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 2 चरणाचा विचार सांगू. बरं का? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सुख वाटे एजी ठाई, बहु पाये संतांचे, मनवनी केला वास नाही नास. ये ठाई संतांचे शब्द आहेत.
तुकोनी घेतले मोती जैसे. आपली अक्षराची सेवा कमी पडते. आपण कधी गाथा वाचत नाही. वेळ वाचायला नाही असं नाही आहे. वर्तमानपत्र वाचायला वेळ लोकाला आहे. अगदी मराठी संगीत गावाचं उकरून काढायला लोकांना वेळ आहे. गाथा वाचायला वेळ ना. पण कीर्तनात चाल नाही दिली तर अवघड आहे. चालायच्या वेळच्या तेव्हा अक्षराची सेवा घडली पाहिजे. एक शब्द वाढवायचा नाही आणि एक शब्द कमी करायचा नाही, लक्षात ठेवा. सुख वाटे येचे ठाई हेच नाही बरं का. येचे ठाई बहु पायी संतांचे मनवनी केला वास नाही नास. ये ठाई तये ठाई असं नाही, ये ठाई शब्द. त्या शब्दात बदल कधी करायचा नाही, आपला अधिकार नाही आहे. कारण संतांना जे स्फुरण झालेलं आहे ते भगवंताच्या प्रसादातून स्फुरण झालेलं आहे. बोले विठ्ठल प्रसादे. कविता करणारी माणसाचा ट ला ट लावली की कविता होते, तसे अभंग नाहीत बरं का. प्रासादिक वाणे तेव्हा म्हणताना जपून ऐकून. एखाद्या वेळी बिसूर म्हटलं तर चालेल पण शब्द बदलू नका. एखाद्या वेळी बिसूर म्हटलं तरी चालेल पण शब्दात बदल होता कामा नये. तेव्हा तुकोबरा इथं वर्णन करता येची ठाई चकार वापरलाय. येची संतांच्याच जवळ हे सुख प्राप्त होऊ शकतं. संत जीवनच सुखी आहे. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं की आता संतांचा सहवास सोडायचा. मनवनी केला वास नाही नासे ठाई. आणि असं सुख त्या संतांच्या सहवासामध्ये संगतीमध्ये आज आपल्याला ते भोगायला मिळालेलं आहे. तुकोबरा म्हणतात आता विचार केला माझ्या जीवनाचा. जे सुख संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते नाश न पावणारं सुख आहे. ते एकदा भोगायला मिळाल्यानंतर आता काय करायची गरज आहे का? काय करायची गरज नाही. हात पाय कुठं पण हलवायचे, पोट भरेपर्यंत. हो, पोट भरेपर्यंत. एकदा पोट भरलं, एकदा रिटायर झाल्यानंतर पुन्हा कामाला जायची गरज आहे का? रिटायर झाल्यानंतर पुन्हा कामाला जायची गरज नाही, लक्षात ठेवा. पुन्हा अलीकडे माणसं काम करायला तयार नाहीत का? सरकारने महिन्याला 2000 ठेवले. हो, रेशन फुकट. ते म्हणा कामाला जायची गरज नाही. न करवे हाला चाली. कशा करता हालचाल, कशा करता काम, कशा करता राबायचं. हे जसं वर्णन केले ना तसं महाराज म्हणतात आता जीवनामध्ये काय करायची गरजच नाहीये. काय करायची गरजच नाहीये. जे सुख संतांच्या सहवासामध्ये आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जे सुख प्राप्त झालं म्हणजे ते सामान्य सुख नाही, लक्षात ठेवा. महाराजांनी त्या सुखाचं वर्णन करताना असं वर्णन केले, जगामध्ये जेवढी सुख आहेत त्या सर्व सुखाचा अंतर्भाव त्या सुखामध्ये आहे बरं का. सुखामध्ये लक्षात ठेवा. सर्व सुखे आजी येते सर्व सुखे आजी येते संतांचे देखील चरणा सर्व सुखे आजी येतेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. सर्व सुख त्यांच्या संगतीमध्ये आज भोगायला मिळालं. महाराज म्हणतात आता काय कर्तव्य जीवनामध्ये राहिलं नाही, काय मिळवायचं जीवनामध्ये राहिलं नाही. न करवे हाला चाली. म्हणजे आता काही करायची गरजच नाही, लक्षात ठेवा. काय कर्तव्य
राहिलेलं नाही. जे मिळवायचं होतं, जे मिळायचं होतं ते मिळालेलं आहे. एकदा पोट भरलं, पोट भरल्यानंतर पुन्हा काही इच्छा राहते का? काय राहत नाही बरं का, पोट भरलेलं आहे ना. तसं जे सुख जीवनामध्ये आज आपल्याला प्राप्त हवं होतं ते प्राप्त झालेलं आहे. महाराज म्हणतात आता मिळवण्याचं जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. काहीही आता करायची गरज नाही. म्हणून परमार्थामध्ये वर्णन केले बरं, फार मार्मिक वर्णन केले. प्रपंचामध्ये आयुष्य संपतं आणि कर्तव्य शिल्लक राहतं. मी काय म्हटलं लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये आयुष्य संपतं आणि कर्तव्य शिल्लक राहतं. लोक म्हणतात बंड्याचं तोंड बघून गेला असता तर बरं झालं असतं. संपलं ना आयुष्य. एवढं नातवाचं तोंड बघून गेला असतं. परमार्थात उलट आहे. कर्तव्य संपतं आणि आयुष्य शिल्लक राहतं. कर्तव्य संपतं आणि आयुष्य शिल्लक राहतं. महाराज म्हणतात कर्तव्य संपलं न करवे हाला चाली. आता काय करायची गरज नाही. आता कुठलंच कर्म करण्याची गरज नाहीये. आता काय मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाहीये. असं सुख आज संतांच्या सहवासामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परिणाम महाराज म्हणतात आता कोणती चिंता राहिली नाही, निवारली चिंता हे. चिंता निवारण झाली, अवघी चिंता वारली. तुकोबारे म्हणतात आता चिंता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही, निवारली चिंता हे. चिंताच आमच्या जीवनातली निघून गेली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंतलिया धावा कृष्णेच्या, कुंतलिया धावा कृष्णेच्या, कुंतलिया धावा कृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, निवारली चिंता हे नाटातलं एक प्रमाण आहे, सर्वांच्या पटातलं आहे. सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझिया नामी, दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलत असो म्हणोनी, नाही काही चिंता निवारली चिंता हे. आता कुठली चिंता राहिली नाही, याची सुद्धा राहिली नाही. खायला मिळावं सुद्धा ही चिंता नाही. प्रारब्धात आशेने मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तरी चालेल.
कुठली चिंता राहिली नाही, निश्चिंत. महाराज म्हणतात त्या संतांचा सहवास, त्या सहवासातून सुख उपभोगायला मिळाल्यामुळे महाराज म्हणतात आता काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, कुठली चिंता राहिली नाही. नवे नवे महाराज म्हणतात ज्या संतांचा जीवनामध्ये सहवास घडला, त्या संत चरणाच्या संबंधाने जीवनामध्ये जर काय घडला असेल तर महाराज म्हणतात ही तनु म्हणजे शरीर हे शांत झालं बरं का. हे शांत राहिलं कशामुळं? संतांचा सहवास जीवनामध्ये केल्यामुळं. तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता मनवने केला वास मनवने केला वास रजकनु लागता रजकनु लागता तेरा वास रज तिथं विसर्ग आहे बरं का. रज कनू दोन टिंब आहेत. त्या दोन टिंबाला काय म्हणतात? विसर्ग. रज कनू असं थांबून पुढे जावं लागतं. रज कनू नाही बरं का. रज कनू लागता निवेतनू. महाराज म्हणतात अहो त्यांच्या सहवासामध्ये सुख भोगायला मिळाल्यात नवल नाहीये. अशा संतांचा एकाता रजकन जरी आपल्या जीवनाशी जर संबंध आला तरी महाराज म्हणतात ते आपलं शरीर शांत होतं, पवित्र होतं. संत चरण रज लागता सहज वासने ते बीज जळूनी जाय निवेतनू. निवे शब्द वापरला. निवे मराठी शब्द आहे. तुम्ही गरम गरम भात जर ताटामध्ये वाढला आणि मूल जर खायला लागलं तर आई काय म्हणते, ए जरा निवू दे. काय म्हणते? निवू दे म्हणजे ते गार होऊ दे. हे गार कधी होतंय? त्याला काय उपयोग आहे? जिवंतपणे हे निवलं पाहिजे, शांत झालं पाहिजे. हे तापलेलं आहे बरं का. कशाने तापलेलं आहे? संसार तापे तापलो मी देवा. एक आणि त्रिविध तापाने हे तापलेलं आहे. तीन प्रकारचा आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. हे तीन प्रकारचे ताप आहे. त्या तापाने शरीर तापलेलं आहे. ते कधी निववेल? तुकोबाने वर्णन केले, काल आपण ऐकलं. तापली चंदन निववितो कोडी. पुढं त्रिगुण तो काढी संत संग. म्हणजे हे तनु म्हणजे शरीर हे तापलेलं आहे. तीन गुणांनी, त्रिविध तापाने, संसार तापाने तापलेल्या शरीराला शांत करण्याकरता काय घेतलं पाहिजे? गरम गरम चहा घेतला पाहिजे. तुम्हाला जाता जाता सांगतो, उन्हाळ्यामध्ये ताण लागल्यानंतर फ्रीज मधलं गार पाणी प्यावं का चहा प्यावा? चहा प्यावा. उन्हाळ्यात बरं का, उन्हाळ्यात जर फार ताण लागली ना
माणसाची धारणा आहे थंड पाणी प्यावं, ते आरोग्याच्या विरुद्ध आहे, आरोग्याच्या विरुद्ध आहे. त्याच काळात तुम्ही जर चहा पिला तर ताण जाते बरं का. तसं हे तापलेले हे शरीर आहे, महाराज म्हणतात त्या संतांचा एखादा रजकण जरी आपल्या जीवनाशी संबंधित आला तर महाराज म्हणतात ते निवृत्त शांत होतं. हे आमच्या जीवनामध्ये घडलं. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता, म्हणून या केला वास नाही नासई ठाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.